शेतकऱ्यांच्या घरदारात माणसा रोग तिकडं दूर करशी चालून पालखीची स्वागतासाठी तयारी केलेली होती ती बाय माझ्या आईशी तुला जन्म झालेला आहे बाय आज तुझी शिवा पार करून बाय तू आज शहरामध्ये चाललेले आहेस आणि बाई सर्व तुझ्या बाय पोहा तुझ्या संगाती आहे आणि जसं तू आता आतमध्ये इथं आणलाय तसं तुझ्या बायच्या शिवेच्या आतमध्ये बाय पोहा सर्व बाय तिकडे सर्व सुखाचा बालक त्यांच्या बाय पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत त्यांना तकलीफ न होता काही अडचणी असली काही तकलीफ असेल काही भूत भविष्य काय असेल सर्व दूर कर आणि जसा तुझा पोहा नेताय तसा पोहा तुझ्या चरणाशी आण आणि सर्वांना सुखाची बालक शहरामध्ये जात आहेत कुणाला गालबोट लागून देऊ नको सर्वांची रक्षा कर आणि जशी तुझा सुखाचा बालक आहे तसा सर्व सुखाचे बालक आणि सर्वांना सुख परत आण असा अर्थ करता अर्धात मागत नमस्कार मित्रांनो, आपली होळीचा सणाला सुरुवात होते आणि आपली गावातून पालखी निघाली होती 12 वाजता आणि आता मंदिरामध्ये पोचायला आपल्याला पाऊण तास गेला. म्हणजे आता 12:45 वाजले आणि मंदिरात आपण आता पोचलेलो आहे. आता थोड्या वेळात पालखीमध्ये देवी बसवली जाईल आणि नंतर थोड्या वेळातच आपली पालखी अंजारल्याच्या मार्गाने जाईल. जाताना आपण मग मध्ये आपलं म्हणजे जी ठरलेली घरं आहेत त्या घरलेल्या ठिकाणावरती देवी बसवण्यात येईल. मग असं करत करत आपल्या आता 2 दिवस म्हणजे आता वाजलेले आहेत 12:45 म्हणजे इथून निघायला मंदिरातून निघाल्यापर्यंत आपल्याला 1:30 वाजेल. 1:30 वाजता निघाल्यानंतर मग मंदिरातून पालखी निघाल्यावरती जाईल आपली क्रांतीनगरला, तिथून जाईल मग चाचवलीमधून जाईल मुरुडीतून जाईल तेलवाडीमधून जाईल अंजारला. म्हणजे असं करत करत आपला पूर्ण उद्याचा दिवस म्हणजे उद्याची सकाळ उजळेल अंजारल्यातून बाहेर निघायला. म्हणजे शक्यतो आपली दरवर्षीप्रमाणे पालखी निघते सकाळी 5-5:30च्या दरम्यान आपली अंजारल्यातून पालखी निघेल आणि जो 5:30 म्हणजे 5 आणि 5:30चा तो काळ असतो, जो टायमिंग असतो, त्या टायमामध्ये जो क्षण बघायचे असतात ते अविस्मरणीय क्षण असतात. त्यासाठी आजूबाजूच्या गावातली पण माणसं जमा होतात त्या क्षणासाठी आणि ती भरपूर उत्साह असतो त्या क्षणासाठी. मग चला आपण जाऊया, आता पुढचा प्रवास चालू करूया. मग आपण आता बघूया, थोड्या आता पालखीची तयारी चालू आहे, आतमध्ये जाऊया आणि मग आपण निघूया पुढच्या मार्गाला. आता देवी पालखीत बसवली जात आहे.
बाई धंदा वगैरे मानायला नंदा तुको वगैरे तिलार माता माता माऊली बाई माझ्या राज्य वेळेला धर्माच्या वेळेला आजवरून बदल बसली बाई कोकलेला मध्ये फिरणं आलेला आहे तर बाई आज आनंदाचा दिवस आणि आनंदाच्या दिवसात खेळायला चाललेली आहे आणि तू बाई सत्याच्या जागेवर बसलेली आहे आणि या सत्याची जागा म्हणून प्रदेशामध्ये चाललेली आहे आज आनंदाचा दिवस आणि आनंदाच्या दिवसाने बाई तुझा सर्व पोवा तुझ्या संघाती चाललेला आहे ते पोवा सांगून सुस्माचा बालक त्याच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत त्याला धक्का विजापून न होता त्याला सुखा दिले कांदाण्याची राहत आहे बाई जंगलातून जाणार आहे काटा कोट्यातून बाजूचे बाई खेळी चालणार आहे त्याला सुखाची बालक आणि काही संघटना असेल कुणाचं काय वाईट कर्म करणार असतील आड अडचणी येत असेल तेव्हा दूर कर आणि तसा तुझा आवाज बालक आहे तसा आवाज तुझ्या पत्राखाली बालक आणि ते जाती आणि त्यांच्या पाठीवर ताब्यात उभी राहा आणि आज आनंदाची आमच्याला घेण्याला घेऊन चालले कशी आनंद तुझ्या तुझ्या केंद्रात असतील असं असं करता आपल्याला मान्य आपली पालखी 1:20 मंदिरातून बाहेर पडलेली आहे आणि आता मग थोडा आणि आता आपल्या मारुती मंदिरापर्यंत किती वेळ जाते ओटी मान्य करून घे त्यांच्या घरात जरा मुला माणसाने 5 घर आहेत त्या घरात 5 जणांची ती ओटी आणि त्यांना सुखाची देव जे जाती येते त्यांच्या पाठीवर 6 उभे राहा त्यांना सर्वांना सुखाचे बालक असा अर्थ करते अर्थात मानके हर हर महादेव. आता 1:45 वाजलेले आहेत आणि आता आपली पालखी आलेली आहे मारुती मंदिराजवळ. आता इथून पुढे जाणार आहे क्रांतीवाडीवरती. पालखीची स्वागतासाठी तयारी केलेली होती ती. मित्रांनो, आता आपली पालखी क्रांतीवाडीमध्ये पोहोचणार आहे. पण क्रांतीवाडी पोहोचण्याच्या आधी, गावातून बाहेर जायच्या आधी आता इथे शिवा केली जाणार आहे. ती शिवा इथे केली जाईल. आता बाय माझ्या आईशी तुला जन्म झालेला आहे. बाय आज तुझी शिवा पार करून बाय तू आज शहरामध्ये चाललेली आहेस आणि बाई सर्व तुझ्या बाय पोहा तुझ्या संघाती आहे आणि जसं तू आता आतमध्ये इथं आणलाय तसं तुझ्या पाहिजे शिवेच्या आतमध्ये बघ पोहा सर्व बाय तिकडे सर्व सुखाचा बालक त्यांच्या बाय पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत त्यांना तपलीक न होता काही अडचणी काही तपलीक असेल काही भूत भविष्य काय असेल सर्व दूर कर आणि जसा तुझा पोहा नेतायस तसा पोहा तुझ्या चरणाशी आण आणि सर्वांना सुखाची बालक शहरामध्ये जात आहेत. कुणाला गालबोट लागून देऊ नको. सर्वांची रक्षा कर आणि जशी तुझा सुखाचा बालक आहेस तसा सर्व सुखाचे बालक आणि सर्वांना सुखरूप परत आण असा अर्थ करता अर्थात मागते आता वाजलेले आहेत 3 आणि आता आपली पालखी पोहोचलेली आहे क्रांतीवाडीवरती. आता पालखी मंदिरात बसेल. आता इथे बसल्यानंतर ओटी बिटी भरण्याचा अर्धा ते पाऊण तासाचा कार्यक्रम इथे असेल. त्यानंतर मग आपली पालखी जाईल चाचवली.
तेलवाडीवरून आता पालखी निघालेली आहे चाचोली. मित्रांनो आता वाजलेले 4 आणि आता आपण पोचलेलो आहे चाचोली गावामध्ये. आता चाचोली गावामध्ये पालखी बसेल, मग तिथे ओट्या भरणं जाईल. हे बघा इथे तुम्ही सजावट बघू शकता. इथे अप्रतिम अशी सजावट केलेली आहे इकडे चाचोली गावामध्ये. आणि हे प्रवेशद्वाराच्या तिथेच आपल्याला रांगोळी पण तिथे बघण्यात. आणि याच खालच्या घरामध्ये इथे पालखी बसेल. आता वाजले 6 आणि आता आपण पोचलेलो आहे मुर्डीमध्ये. मुलाच्या खेळांच्या घरदारात मुला माणसात इकडच्या तिकडं दूर करशील चालून बसेल मिळवून देशील सार्थ करतोय जस मान दे बाई संता वागदाय मानायचं वळण म्हणता तुझको बाकाले श्री गाठ माझा माता माऊली बाई सकाळच्या 12ला धर्माच्या वेळेला हात जोडून पदर बाई माझ्या आईशी तुला चरणा झालेलं बाई या सातवरच्या बायकाल काय दिवस बाई गेल्यांच्या घराघरा मुलं माणसा सर्व गोष्टी सांभाळ कर. जे जाती येतील त्यांच्या पाठीवर सादर उभी राहा. गावापासून ते मुंबईपर्यंत त्यांच्या पाठीवर सादर उभी राहा. त्याला काम धंदा चांगला व्यवस्थित दे. त्याला पैशाला पैसा मिळू दे. ते जाती येतील दिवसाची हाक माझ्या हाकेला धावणारी सत्याची मालकी तू काय असा अर्ज करता अर्जात मान काय जातो त्यासाठी आता स्वागतासाठी त्यांचं लेझिम घेऊन महिला मंडळ आलेलं आहे. मित्रांनो आपल्याला आता तेलवाडीमध्ये प्रसाद असतो, त्या प्रसादासाठी बसलेलो आहे आपण.
बरोबर की नाही डोक्यावर नको टाकायचं. चला मग आता प्रसाद करूया. मग नंतर जर आपण पोळ्यामध्ये छान भाजी आहे मित्रांनो, मग या प्रसाद करायला. थोड्या वेळातच भैरी आणि सताई देवीची भेट होणार, त्यासाठी आत्तापासूनच पब्लिक जमा होत चाललेला आहे. आणि मुलं माणसं धंदा पाण्यात भेटून देतील. संताय वागदाय मानाय जोला हनुमंताची शोभा कालाची आत्माचा माता माऊली बाय संध्याकाळच्या बाराला धर्माच्या वेळेला हात जोडून पदापती बाय माझ्या आईशी तुला शरणाकडे आलेला आहे. बाय आज तारीखचा बहिणी आणि बाय माझी सत्ता आहे. आज यांच्या वर्षानुवर्षांपासून गाठी भेटी झालेल्या आहेत आणि अशाच गाठी भेटी व्हावा, असाच आता मला प्रेम मिळावा आणि असाच आनंद मिळावा. तर बाय तारीखच्या बाय खेळ्यांच्या घरादारा मुला माणसं सर्वप्रती संपर्क या जातीय जिल्ह्याच्या पाठीवर दादर रोबीला गावापासून ते मुंबईपर्यंत सर्वांना सुखाचे मालक असा अर्थ करतात. आता वाजलेल्या 7 वाजलेल्या आहेत आणि पालखी आता अंधारल्यामध्ये आहे. आता पालखी आपली उभ्या आग्रामध्ये चाललेली आहे, तिथे खूर लावण्यासाठी. नंतर मग तिकडनं येताना आपले घरं घेत येणार आहे. व्यवस्थित लावा, काय करू का खूर लावलेला आहे. चला आता खूर लावून चालले तर परत पाहिजे. तुझ्या नावाचा डंका वाजवून देशील असं मान काय सगळं.
आईची माऊली तू बसलेस, तुला चार डोळे आनंदाचा दिवस दाखवते, बोललेली वासना परिपूर्ण करून वीस विषयाचा पाणी करून. आज बाय तुमची बहीण कोंबड्याची सताय बहिणी माय माऊले मात्र तरी तू बाय सावले करी बाय. तुम्हा दोघी बहिणींची आठ गाठभेट झालेली आहे. ताशीर गाठभेट वर्षानुवर्ष होत राहू दे आणि आनंद सगळ्या कोंबड्या अंजरले बंधुबात बसवला पाहिजे. बाय या बाय कोंबड्या ग्रामस्थांच्या घरादारा मुला माणसं सर्व कोटी सांभाळ कर. त्यांची शेतीमाती असेल ते नीट पळून दे. त्यांचे भाऊबंधू गावी परगावी कामं धंद्या नोकरी पाण्यासाठी गेले असतील, त्यांच्या घरादारा मुला माणसं सर्व कोटी सांभाळ कर. त्यांची मुलं बाहेर शिकत असतील, त्यांचा विद्या संपादन चांगला कर. आणि पाय माझ्या आईशी जसं ही पिढी तुझी वारसा चालवते, तुझा उत्साह जपते, तसंच हा उत्साह द्विगुणित करून या पुढच्या पिढीकडे जाऊ दे. आणि असा चंद्र सूर्यापर्यंत तुमच्या दोन्ही बहिणींचा उत्सव असाच वर्षानुवर्ष चालत राहू दे. असा अर्ज करतो. माता माऊली बाई हे सावरं काही आपल्या भेटीला आलेले बाई तुझे 10 वर्ष गाठभेट होते. तर बाई त्यांचे सावनकरी ग्रामस्थ मंडळ त्यांच्या पाठी साधववीर असतील, मुंबई पासून गावापर्यंत तुम्ही त्यांना त्यांच्या पाठी साधववीर असतील आणि त्यांना सुपती देशील आणि सालोन साहेब तुझी गाठभेट होती आणि चंद्रसूर्य असेपर्यंत तुझी सतत गाठभेट होईल असा अर्ज करता अर्ज मागे.
जशी पालखी गावातून बाहेर पडते सीमेच्या, तसं आपण गारणं घालतो, तसंच ह्या गावातून बाहेरून आता आपल्या गावात जाणार, त्यासाठी आता इथे गारणं घातलं जाईल. नंतर मग इथून पालखी डायरेक्ट आपल्या गावात जाईल. सकाळी तू बाई काल बाई तेव्हा एकदा बाई तुमच्या आपल्या जबलातून निघाली होती आणि निघाली बाई सर्व बाई बाल गोपाल बाई सर्व पवा तुझ्या संघाची होता. यांना बाई तू सुखाची आली आणि बाई हा शिवा वळून बाई आपल्या शिवेमध्ये जायचं आहे. ते सर्व पवा तुझ्या सर्वांना सांभाळून दे आणि या सर्व अंतर्गतांना सर्वांना सगळ्यांना सुखाची वाढत आणि सगळ्यांच्या पाठीवर सादर उभी राहा आणि तसा तुझा पवा तसा तू आणलाय तसाच सुखाचा दे. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत कुणाला न इंदापूत होता जसा तुझा आनंद पाकाखाली तुझ्या लेकरांना पाकाखाली ठेवले तशी तुझ्या पाकाखाली ठेव आणि त्यांच्याकडनं तुझा आनंद लुटून घे आणि तुझ्या नावाचा जसा टंका वाजवत आहे तसे त्यांच्या पण नावाचा टंका वाजव असा अर्थ करता अर्थ मागतो. चला आता पालखी निघालेली आहे आपल्या गावी. धन्यवाद.